जळगाव महानगरपालिका निवडणुकीसाठी सत्ताधारी पक्षाच्याकडून विरोधी पक्षाच्या उमेदवारांना दबाव तंत्राचा वापर करून माघार घेण्यास भाग पाडले जात असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे। आज उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा दिवस असल्याने 2 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार माघार घेण्याची शक्यता लक्षात घेता आज राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पदाधिकारी यांनी महानगरपालिकेत माघार घेण्यासाठी येणाऱ्या उमेदवारांचे मन वळवण्यासाठी ठाण मांडून बसले होते। या संदर्भात संग्रामसिंग सूर्यवंशी यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे। नेमकं ते काय म्हटले आहेत ते जाणून घेऊयात। ही निवडणूक आता जनशक्ती विरुद्ध धनशक्तीची झालेली आहे। या लोकांना कळून चुकलेलं आहे की जनता यांच्या सोबत नाहीये, जनता यांना कंटाळलेली आहे, हे जनतेतनं निवडून जाऊ शकत नाही। या कारणाने हे घाबरलेले लोक आता बॅकडोरने एंट्री करण्याचा प्रयत्न करत आहे। या ठिकाणी उमेदवारांवर दबाव आणून त्यांच्या परिवाराला फोन करून करून त्यांना घरातनं उचलून या ठिकाणी माघारीचे प्रयत्न कालही झाले, आजही होण्याचा प्रयत्न आहे। या ठिकाणी ह्या उमेदवारांना आम्ही समजवण्यासाठी आलोय की मित्रा, तुझं निवडून येण्याचे चान्स जास्ती आहे, तू निवडून येणार आहे म्हणूनच तुझ्यावर दबाव आहे। लढणाऱ्यांचा इतिहास लिहिला जातो, माघार घेणाऱ्या गांडूंचा इतिहास लिहिला जात नाही। तर तू उभा राहा, यांच्या विरुद्ध फाईट कर, जनता तुझ्या पाठीशी आहे।